तर जय महाराष्ट्र. बघा, आजचा जो टॉपिक आहे तुम्हाला समजलंच असेल की आपण समास शिकणार आहे. आता तुम्हाला मी जर समास शिकवतोय, तुम्हाला मी आधीच सांगतो की हा सगळ्यात टॉपिक बऱ्यापैकी मुलांना अवघड जातो. ठीक आहे. हा अवघड टॉपिक आहे. त्याच्यामुळं मी ट्रिकनुसार जायला सांगेन. त्या काय ट्रिक असतील आपण सगळ्या सांगू. समास म्हणजे काय असतं? बघा, समास म्हणजे दोन शब्द जोडून एक नवीन शब्द तयार होतो. त्यालाच एक प्रकारे आपण समास म्हणतो. जसं की एक्झाम्पल देतो तुम्हाला, की बघा आपण म्हणतो ना, "अरे गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड." एकसाथ जोडून शब्द आपण बोललो. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड. ॲक्चुअली या समासमध्ये नाही तुम्हाला अशा गोष्टी लगेच समजतात. कारण तुमचा जरा मेंदू थोडासा वाईट दिशेने गेलाय. कारण आपण 2000 सेंचुरीमधली मुलं आहेत. तर त्याच्यानुसार आपल्याला हे चालून जाईन. आपण आता जुन्या काळातले राहिलेलो नाहीये. पण ऐका, आपण जो समास शिकणार आहे, तुम्हाला एक छोटंसं एक प्रकार सांगतो, की जेव्हा आपण समास शिकेन ह्याचे आपले टोटल 4 प्रकार असणार आहे. बघा लक्षात ठेवा 4 प्रकार. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं. आपण शिकणार आहे पण लक्षात ठेवा. बघा कधी पण सुरुवात आहे ना, बघा लक्षात ठेवा. अव्ययी भाव हा प्रकार आहे पहिला. ठीक आहे. अव्ययी भाव समास. ठीक आहे. बघा आता लक्षात ठेवा. अव्ययी भाव समास घेतला आपण. हो का, पद 1 अधिक पद 2 असं काहीतरी लिहून घ्या 2 मिनिटासाठी. आता बघा लक्षात सुरुवात घ्या. जर बघा अ ची सुरुवात म्हणजे कधी पण बघा आपली जी बाराखडीची सुरुवात असते, बरोबर? बाराखडीची सुरुवात करते अ पासून सुरुवात करतो. अ पासून काय म्हणू शकतो? अ पासून आंबा. ठीक आहे. सुरुवात झाली. लक्षात ठेवा अव्ययी भावचं अ पासून सुरुवात होती. त्याच्यामुळे पद 1 प्रधान असणार. काय असणार? पद 1 प्रधान असणार. हे ट्रिक म्हणून लक्षात ठेवा. जास्त विचार करू नका. अ पासून आंबा. ठीक आहे. आता बघा अव्ययी भाव झाला. त्याच्यानंतर तत्पुरुष. ठीक आहे. तत्पुरुष समास. आता बघा लक्षात ठेवा. तुम्ही पुरुष म्हटल्यावर बघा लक्षात करायचं स्त्री पुरुष. काय करायचं? स्त्री पुरुष. म्हणतात ना स्त्रियांचा नंबर पहिला असतो सगळीकडं. त्याच्यानुसार एक लक्षात ठेवू आपण. जसं की आता बघा पद 1 अधिक पद 2. ठीक आहे. आता बघा आपण जेव्हा पण कधी पुरुष दिसेन तर स्त्री पुरुष समानता. तर पुरुष कुठल्या नंबरला येतो? स्त्री पुरुषमध्ये दुसऱ्या नंबरला येतो. तर जेव्हा दुसऱ्या नंबरला येतो तर पद 2 आपलं प्रधान असणार. समजलं तुम्हाला? ह्याच्यात पद 1 प्रधान असेल तर ह्याच्यातलं पद 2 प्रधान असेल. त्याच्यानंतर आता बघा द्वंद्व. आता जर तुम्ही नीट बघितलं, ठीक आहे, ह्या द्वंद्वला काय झालंय की ह्या 2 गोट्या आहेत त्याच्या खेळायच्या गोट्या आपल्या. ठीक आहे. असं काही तर लक्षात ठेवा. ह्याच्या ज्या 2 गोट्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्या द्वंद्वच्या ज्या 2 गोट्या म्हणू शकतो. अदरवाईज ते जे आपण काय बोलू, काय पण बोलू. ठीक आहे. ते दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. तर बघा चालेल, गोट्या तर गोट्या, काही विषय नाही. थोडंसं हेडफोन लावा. पद 1 अधिक पद 2 आणि ह्या दोन्ही आपल्या दोन्ही वाट्या म्हणू शकतो. वाट्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे दोन्ही पद प्रधान असणार. म्हणजे काय झालं? दोन्ही पद प्रधान आहेत. ओके. आपण काय बघितलं? अ ची सुरुवात होते म्हणून प्रथम पद प्रधान असेल. तत्पुरुष समासमध्ये पद 2 पुरुष स्त्री पुरुष लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर द्वंद्वच्या दोन्ही गोट्या खूप महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी. तर ते दोन्ही पद प्रधान आहेत ह्याच्यामध्ये. आता राहिली गोष्ट आपला लास्ट कुठला राहिलाय? बहुव्रीही समास. बघा बहुव्रीही समास. आता लक्षात ठेवा. साला तुम्ही कधी बघितलं का कोकिला बहू ज्यांनी एक कार्यक्रम यायचा काळात बहू बहू बघा ही बहू. आता बघा घरामधली जी बहू असते ती इम्पॉर्टंट नसते. काय असते? जी घरातली बहू आहे ती कुणाला इम्पॉर्टंट नसते. ज्या मुलींचं लग्न झालं त्यांना माहितीच असेल. त्याच्यामुळं
पद 1 अधिक पद 2 हे दोन्ही पण महत्वाचे नाही आहेत. यापासून एक तिसरा अर्थ तयार होतो, त्याला बहुव्रीही समास म्हणतात. आता बघा आपण हे डेफिनेशन शिकल्या. डेफिनेशन म्हणजे काय? ह्याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो. कशा प्रकारे? की अव्ययीभाव मध्ये जे प्रथम पद प्रधान असतं अशावरती तुम्हाला क्वेश्चन येईनच. आपण हे शिकूया. बऱ्यापैकी तुम्हाला हे माहिती पाहिजे की पद 1 आणि पद 2 मधलं कुठलं प्रधान आहे. आता बघा छोटंसं डोळे लक्षात बंद करा. आपण काय लक्षात ठेवलं? अ पासून अव्ययीभाव अ ची सुरुवात होती म्हणून. त्याच्यानंतर तत्पुरुष समास, तत्पुरुष स्त्री पुरुष पुरुष मध्ये दुसऱ्या नंबरला गेला म्हणून पद 2 प्रधान. द्वंद्वच्या 2 गोट्या दिसल्या म्हणून गोट्या खूप महत्वाच्या होत्या ह्याच्या. आणि बहुला कुठं किंमत नाहीये त्याच्यामुळे दोन्ही पण महत्वाचे नाहीयेत. गॉट इट? चला आता आपण बेसिक समासचे आपण टाईप बघितले. आता लक्षात ठेवा, हे टाईप बघितल्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बघा आपण काय करणार की मी तुम्हाला एक छोट्या पद्धतीने सांगतो. हे जे 4 प्रकार आहेत, ठीक आहे, ह्यांचे काही छोटे छोटे प्रकार असणार. पण माझं बघा मी जे शिकवणार तुम्हाला, ठीक आहे, सगळ्यात पहिलं आपण हे शिकायचं. काय पहिलं? हे. ओके, पहिले. त्याच्यानंतर अव्ययीभाव समासचे काही 30 शब्द आहेत, ठीक आहे, ते प्रॉपर पाठ करायचे आपण. अव्ययीभाव समासचे काही जे 30 शब्द आहेत ते पाठ करणार. त्याच्यानंतर बघा तत्पुरुष सगळ्यात लास्टला घ्यायचा. का तुम्हाला सांगतो, ह्याचे खूप सारे प्रकार आहेत, ह्याचे टाईप खूप सारे आहेत. मग बघा जर तुमचे 3 पाठांतर झाले, उरलेले सगळे शब्द कोणते? तत्पुरुष मध्ये जाणार. बराबर ना? मेन म्हणजे आपल्याला एक्झाम मध्ये राईट आन्सर काढता आलं पाहिजे. मग त्याच्यामुळे आपण हे दुसऱ्यांदा शिकू आणि हे तिसऱ्या स्लाइडमध्ये आपण हे शिकणार आणि हे लास्टला ठेवायचं. आणि अभ्यास पण असाच करा, हे लास्टला ठेवा. फक्त एवढंच आहे की पद 1 पद 2 कोणतं महत्वाचं आहे कोणतं नाही ते तुम्हाला समजलं पाहिजे. आता बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. चला आता आपण बघूया समास. ठीक आहे, आता इम्पॉर्टंट काय बाबा, समासची आपल्याला डेफिनेशन. मी तुम्हाला काय सांगितलं की जेव्हा 2 किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारा प्रत्यय किंवा शब्द ह्यांचा लोप होऊन त्यांचा एक जोड शब्द तयार होतो, त्याला एकीकरणाला समास म्हणतात. जसं की बघा एक प्रकारे मी तुम्हाला छोट्या पद्धतीने सांगतो. बघा ते GF आहेत, ठीक आहे, तो साखर भात खात आहे. 2 मी एक्झाम्पल दिले समजण्यापुरते, जास्त विचार करू नका. GF आणि साखर भात. बघा साखर भात दोघांचा आपण विग्रह करू शकतो. हे विग्रह काय असते तुम्हाला मी सगळं शिकवतो. पण एवढंच समजा की हे 2 शब्द आपण जोडून वापरलेत, त्याला आपण एक प्रकारे समास म्हणतो. समास आणि संधी मध्ये खूप फरक आहे. समास म्हणजे 2 शब्द जोडून एक शब्द तयार होतो, एक प्रकारे त्याला समास म्हणतात. आता बघा समास जर समजला असेल तर तुम्हाला सांगतो समास सोबत तुम्हाला काही डेफिनेशन माहिती पाहिजे. जसं की बघा समास जर समजला तर तुम्हाला सामासिक शब्द माहिती पाहिजे, समासमधील पदे माहिती पाहिजेत, विग्रह काय असतो ते माहिती पाहिजे. आज समासचे प्रकार आपण पहिल्या स्लाइडला शिकलो. आता बघा सामासिक शब्द. सामासिक शब्द म्हणजे मी GF जोडून तुम्हाला एक जो शब्द सांगितला, जो जोडून सामासिक शब्द आहे. जसं की बघा देवपूजा, आई वडील, पुरणपोळी, भाजीपाला, या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व कोणत्या आहेत? सामासिक शब्द. आता बघा जसं की आई वडील मध्ये आईला सेपरेट केलं, वडील सेपरेट केलं. आपण आईला सेपरेट केलं, वडीलला सेपरेट केलं. असं काही करू नका, रिअल मध्ये हे इथं केलंय. मग हे बघा पहिले पद दुसरे पद आपण मध्ये शिकलो की अव्ययीभावला पद एक इम्पॉर्टंट आहे, बहु इम्पॉर्टंट नाही म्हणून दोन्ही पद इम्पॉर्टंट नाही आहेत. द्वंद्वच्या 2 गोट्या खूप इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यामुळे आपण ते सुद्धा शिकलो. त्याच्यानंतर बघा जसं की आता समजा देवपूजा म्हणजे देवाची पूजा करणे, बरोबर. जसं की मग जो विग्रह आहे ह्या शब्दाचा रिअल अर्थ सांगणे एक प्रकारे. जसं की बघा नवरात्र. आता नवरात्र हा सामासिक शब्द आहे. नवरात्रचा अर्थ काय झाला? 9 रात्रींचा समूह. नवरात्री तुम्ही उपवास पकडत असाल, चप्पल दांड्या खेळत असेल, त्याला नवरात्र म्हणतात. सत्यासत्य, सत्य किंवा असत्य. पण
हे जे शब्द आहेत आपण एक्झॅक्ट शब्द कोणत्या ह्याच्यात जाणार आहे आपल्याला ते माहिती पाहिजे. आता जोड शब्द तर आपल्याला खूप सारे माहिती आहे. पुरणपोळी माहिती आहे, आजन्म माहिती आहे, आई वडील माहिती आहे, बहीण भाऊ माहिती आहे. आपल्याला जोड शब्द तर माहिती आहेत, पण हा कोणता समास आहे आपण ते शिकणार आहे आज. आणि एक प्रकारे तुम्हाला सांगतो, सरळ पाठांतर करा ना भावांनो. आपण पाठ पण करू आणि त्याचा अर्थ पण समजूया. आता बघू आपण मेन सगळ्यात जो आपण पूर्ण रिकॅप बघूया आज आपण शिकणार काय. बघा सगळ्यात पहिलं बघा सगळ्यात पहिलं आपण काय शिकणार. बघा अव्ययी भाव समास शिकणार. बघा मी तुम्हाला सांगतो एक प्रकारे अव्ययी भाव समासचे फक्त 3 प्रकार आहेत. सॉरी अव्ययी भावचं जास्त टेन्शन घेऊ नका. एक 30 शब्द आहेत आपले. किती शब्द आहेत? 30 शब्द पाठ करा. एक प्रकारे तुमचा अव्ययी भाव समास पूर्ण कव्हर होऊन जाईल. तरी पण तुम्हाला सांगतो अव्ययी भावमधून संस्कृत, फारसी आणि मराठी हे 3 शब्द आहेत. त्याच्यामध्ये पण काय नाही ज्याची सुरुवात आ, यथा, प्रति, बे, दर, बेला, बिन, हर, बैर, गैर या शब्दापासून ज्या शब्दाची सुरुवात होणार आहे त्यालाच एक प्रकारे आपण अव्ययी भाव समास म्हणणार आहे. त्याच्यानंतर आपण हा जो एवढा मोठा आहे तो लास्टला बघणार. बघा सगळ्यात सोपा म्हटला तर हा समास येणार, दुद्दू समास. दुद्दूच्या 2 वाट्या म्हणजे दोन्ही पद इम्पॉर्टंट ह्याच्यात नाही आहेत. जसं की बघा दोन्हीतलं पहिलं दुसऱ्यातलं हे इम्पॉर्टंट होतं, ह्याच्यातलं हे इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यातले दोन्ही इम्पॉर्टंट आहेत पद आणि ह्याच्यातले तर दोन्ही नाहीत कारण हे बहु आहेत आणि ह्याचा तिसऱ्याचा उल्लेख होतो. समजलं. आता बघा इतरेत्वर, वैकल्पिक आणि समार फक्त 3 प्रकार आहेत आणि खूप सोपे आहेत. ठीक आहे. ज्यांना पण हे करायचं असेल त्याच्या आधी सांगतो माझा शब्दांचे प्रकार हा टॉपिक तुम्हाला समजला पाहिजे. माझे काही लेक्चर तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला हा टॉपिक समजणार आहे. दुद्दू समास, सॉरी द्वंद्व समास, मी दुद्दू म्हणतो त्याला. आणि बघा बहुव्रीही समास. ठीक आहे लास्ट असणार, सॉरी तिसरा हा पण घेणार आहे. त्याच्यामध्ये बघा अ, आ, ई असे 4 प्रकार आहेत. किती? 4 प्रकार. पण ह्याच्यामध्ये समानाधिकरण आणि व्याधिकरण आणि तत्पुरुष समासमध्ये पण समाधिकरण आणि व्याधिकरण ह्या गोष्टी दोन्हीकडे असणार आहेत. ते आपल्याला प्रॉपर वेनी शिकायचं आज आहे. बघा आता तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर हा बहुव्रीचे 4 प्रकार आपण समजल्यानंतर त्याच्यानंतर येणार आपण व्याधिकरण. आणि हा विभक्ती टॉपिक आहे, खूप मोठा टॉपिक आहे हा. जवळपास तुम्हाला 80-90 शब्द तर पाठच करावे लागतील. थोडा त्याचा विग्रह तुम्हाला लिहून काढावा लागेल. त्याच्यानंतर बघा आलूक, उपपद, नत्र आणि मध्यमपोदी हा थोडा इम्पॉर्टंट म्हणू शकता कारण ह्याच्यावर जास्त करून क्वेश्चनिंग आलेली मध्यमपोदी. परत कर्मधारय बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ॲक्च्युअलमध्ये याचे किती प्रकार आहेत? टोटल 6च प्रकार आहेत. पण ह्याचे थोडेसे विशेषण पूर्वपद, विशेषण उत्तरपद हे थोडं प्रकारात आलेलं आहे. आता माहितीसाठी गोष्ट सांगतो. तुम्ही हे प्रकार जरी समजा चुकून एखादा व्यक्ती हा प्रकार लक्षात नाही राहिला, मी तरी तुम्हाला सांगतो मी मेन तुमचे हे 4 प्रकारातला कोणता शब्द आहे ते तुम्हाला ओळखायचे. आलं लक्षात तुम्हाला? क्वेश्चनिंग कोणत्या टाईपची विचारली जाते मी ते तुम्हाला सांगेनच. ठीक आहे. आता बघा जसं की आता बघा अव्ययी भाव समास. अ म्हणजे अ ची सुरुवात झाली तर आपण पहिल्यांदाच काय म्हणलो होतो की जी अव्ययी भाव समास आहे. ठीक आहे. जो अव्ययी भाव समास आहे आपण इथं थांबूया जेणेकरून तुम्हाला दिसेल. बघू शकता की अ ची सुरुवात. ठीक आहे. म्हणून हा प्रथम पद प्रधान आहे. पण ही तर डेफिनेशन झाली. पण अव्ययी भाव समासमध्ये लक्षात ठेवा आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील कोणते? संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार होणारे झालेले शब्द या प्रकारात मोडतात. उपसर्ग म्हणजे एक प्रकारे सुरुवातीला जसं की ओके आ असेल आ जन्म, जी सुरुवातीला जो शब्द जोडला गेलाय त्यालाच म्हणतात उपसर्ग. ठीक आहे. त्याच्यानंतर फारसी भाषेतील बघा बे, दर, बैला, गैर, बिन, हर, बर या जेव्हा उपसर्ग लागतात फारसी भाषेतील त्याला सुद्धा अव्ययी भाव समासमध्ये येतो.
त्याच्यानंतर बघा मराठी भाषेतील द्विरक्ती होऊन तयार झालेले शब्द क्रियाविशेषणासारखे वापरले जातात, ते सुद्धा अव्ययीभाव समासाची काही उदाहरणे आहेत. समजलं? आता बघा हे समजू नाही समजू, फक्त तुम्ही हे जे ब्लॅक केलंय ना ते साईडला लिहून काढा. आणि बघा जसं की मी तुम्हाला काही शब्द सांगितले होते, जसं की बघा आता आ यथा प्रति, बरोबर, आ यथा आणि प्रति. तर तुम्ही बघू शकता की बघा आ ची सुरुवात जी आ जन्म, ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आ मरण, ठीक आहे, मग यथा, प्रति, यथा, यथा, प्रति, यथा, व्य आणि या. मी जी शब्दांची सुरुवात आहे ती या शब्दापासून सुरुवात झालेली आहे. आता तुम्हाला क्वेश्चनिंग काय येऊ शकते बघा की जो आजन्म शब्द आहे तो कोणत्या समासातील आहे, तर तुम्हाला 4 पर्याय देणार. काय देणार? 4 पर्याय. ते विचारणार अव्ययीभाव समास, दुद्दू समास, बहुव्रीही समास, ओके, तत्पुरुष समास. आता तुम्हाला तर कळलंय बाबा ह्यांची जी सुरुवात आहे आणि मी शब्द थोडे पाठ केले, तर हा कोणत्यामधून येणार? अव्ययीभाव समासमधून येणार. राईट? तुम्हाला समजलं इथं? मग अजून एक क्वेश्चनिंग काय येऊ शकते याच्यावरती, तुम्हाला ती सुद्धा सांगतो. जसं की आजन्म या समासाचा विग्रह करा. तर विग्रह म्हणजे काय बघा, हाला म्हणतात विग्रह. हे सगळे विग्रह आहेत, म्हणजे ह्याचा एक प्रकारे ह्याचा विग्रह म्हणजे करणे ह्यालाच म्हणतात. जसं की व्यर्थ या शब्दाचा विग्रह करा. तर हे विग्रहचा अर्थ काय? व्यर्थचा अर्थाशिवाय हा विग्रह त्याचं उत्तर होणार. जसं की आता हे कोणते झाले? संस्कृत शब्द, म्हणजे संस्कृत भाषेतून झाले, ठीक आहे, हे झाले संस्कृत भाषेतून. त्याच्यानंतर बघा बे, दर, बेला, गैर, बिन, हरबर यासारखे फारसी भाषेतील उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात ते सुद्धा कोणते शब्द झाले? अव्ययीभाव समासमध्ये आले. जसं की बघा दरसाल, हररोज, बिंदास, बेशक, बेलाशक, गैरहजर, बिनधूक, बिनचूक, बरहुकूम, हा बघा लय वेळा विचारला गेलाय. बिनशर्त, गैरशीत, आणि हा दररोज, तर हा लय इम्पॉर्टंट म्हणू शकतो, हा नोट डाऊन करा, दररोजवाला. दररोज बऱ्यापैकी एक्झाममध्ये आलेला आहे. तर हे शब्द तुम्ही काय करायचे, हे प्रॉपर एका वहीवर लिहून काढा, ठीक आहे, लिहून काढा, वेळ लागत नाही, माझा लेक्चर बघता बघता वहीवर लिहून काढा. आणि बघा मराठी भाषेतील द्विरक्ती होऊन तयार झालेले शब्द जसं की घरोघरी, वारंवार, पानोपानी, गल्लोगल्ली, दिवसेंदिवस, दारोदार, जागोजागी. जसं की बघा आपल्या गल्लीतली पोरं, जसं की गल्लोगल्लीतली मुलं काय करतात? दिवसेंदिवस, गल्लोगल्लीतली मुलं दिवसेंदिवस वारंवार मुलींच्या सारखं पाठलाग करत आहे, घरोघरी, जागोजागी. चला लयच हौसी दिसतोय पोरगा. हवस का पुजारी है तू? दारोदार पण जातोय, ठीक आहे, प्रत्येक दारी, प्रत्येक जागी, प्रत्येक दिवशी, प्रत्येक गल्लीत. मित्राला नक्कीच टॅग करा यार, हे तुमचे सांगतोय. प्रत्येक घरी नाही, एवढा पण ॲडव्हान्स नाही आपला मुलगा. द्विरेक्ती तयार होऊन क्रियाविशेषण वापरले जातात. आता बघा तुम्हाला सांगतो अव्ययीभाव समास, मी तुम्हाला एवढंच सांगितलं की प्रथम पद प्रधान आहे, त्याच्यामध्ये बघा अ ची सुरुवात बाराखडीमध्ये जी सुरुवात आहे ती अ पासून सुरुवात होते, त्याच्यामुळे हा प्रथम पद प्रधान आहे असं मी सांगितलं. मी काही तुम्हाला संस्कृत, फारसी आणि मराठी भाषेतून द्विरेक्ती होऊन काही शब्द तयार झालेत, मी हे तुम्हाला आतापर्यंत सांगितलं. आता बघा द्विरेक्ती होऊन काही शब्द सांगितले तुम्हाला, तर बघू शकता तुम्ही ह्याचे टोटल 10, बघा टोटल 10 अधिक हे किती आहेत? 13 अधिक हे किती आहेत? 7. तर टोटल यार 30 शब्द तुम्ही पाठ करू शकत नाही का? 30 मध्ये तर मी आता सांगितले गल्लोगल्ली वगैरे वगैरे वगैरे, हे तर लगेच पाठ होईल. आता बघा हे पण शब्द तुमचे पाठ होतील. 30 शब्द पाठ करायला वेळ लागत नाही, अर्ध्या तासाचं काम आहे. अर्धा पण नाही, 10 मिनिटात होईल. पण मी तुम्हाला सांगतो की इथले हे जे काही शब्द आहेत इथले आणि इथले शब्द थोडेफार ते आपल्याला तत्पुरुष समासमध्ये थोडंसं कॉम्प्लिकेटेड करू शकतं. म्हणून काही बे, दर, बैला, गैर, बिन, हर शब्द जरी असले, त्या शब्दातला फरक आणि या शब्दातला फरक आपल्याला समजला पाहिजे. कारण एक्झाममध्ये तुम्हाला तेच क्वेश्चन विचारला जिथं डबल कॉम्प्लिकेटेड होते, त्याच्यामुळे आपण कन्फ्यूज व्हायचं नाही.
गल्लोगल्ली जायचं आणि पोरगी चांगली निरखून बघायची, म्हणून आपली शब्दांमध्ये आणि मुलींमध्ये पकडण्यात चूक झाली नाही पाहिजे. एकदम टॉपचा विषयच पकडायचा. ओके, बघा आता आता अव्ययी भाव झाला. तत्पुरुष आपण स्किप केला 2 मिनिटासाठी, आपण लास्टला बघूया तत्पुरुष. आता बघा आपला जो आता असणार आहे दुद्दू समास. ठीक आहे, दुद्दू नाही ऍक्च्युली, बघा आता सांगितलं होतं द्वंद्व समास, आणि ह्याचे दोन्ही पण खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, दोन्ही पद प्रधान आहेत. आता बघू शकतो आपण बघा इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार. द्वंद्व समासमध्ये इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार ह्याचे 3च प्रकार आहेत. बघा इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार असे 3च प्रकार आहेत, जास्त नाही आहेत. अव्ययीभाव समास तर आपला झालेलाच आहे, आपण बघितलं. फारसी म्हणा, मराठी द्वारे असे 3 प्रकार दिले आपल्याला. टोटल 30 शब्द पाठ करायचे होते. आता इथं बघा इतरेतर, जसं की आता समजा बहीण भाऊ, राम लक्ष्मण, विटी दांडू, आई वडील, स्त्री पुरुष असे काही शब्द आहेत आपले. ठीक आहे, जसं की आता आपण बघूयाच की या शब्दाचा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय. आता बघा भावांनो, तुम्ही जर समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय माझा जर टॉपिक समजला असेल की त्याच्यामध्ये बघू शकता आणि व या शब्द जे येतात ते येतात समुच्चयबोधक मध्ये, समुच्चयबोधक उभयान्वयी. आता मुलांनी लेक्चर केला असेल तर त्यांच्या डोक्यात फिट झाला असेल. मी एक चार्ट दिला होता तुम्हाला, तो चार्ट पाठ केला असेल, तुम्हाला काही वेगळं वाटलं नशेनच. जसं की बघा आता बहीण भाऊ, बहीण व भाऊ. जसं की आता घरात बघा तुम्हाला सांगतो, तुमची आई बहीण भावाला चोप देते. बहीण भावाला चोप दिली म्हणजे काय, बहिणीला व बहिणीला चोप दिलंय म्हणजे दोघांना एक साथ फटके दिलेले आहेत. जसं की विट्टी दांडू. आता विट्टी दांडू असेल तर विट्टी आणि दांडू दोन्ही लागतं. एक वस्तू असेल तर काम होत नाही, दोन्ही वस्तू लागतात. आता जसं की आई वडील, आई आणि वडील. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. जसं की भीमार्जुन, भीम आणि अर्जुन. जसं की ने आण, ने आण, ने आणि आण. जसं की पशु पक्षी, पशु आणि पक्षी. जसं की 21, लक्षात ठेवा लय इम्पॉर्टंट आहे, 21, 1 आणि 20. जसं की सुंठ साखर, सुंठ आणि साखर. दही भात, दही आणि भात. जसं की जीएफ बीएफ, गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड. एक प्रकारे हे सगळे इतरेतर द्वंद्व समासमध्ये येणार. जीएफ बीएफ नाही येणार, नाहीतर एक्झाममध्ये बाबा कुठलं 10वीचं पोरगं बघायचं आणि ते लिहायचं जीएफ बीएफ आणि माझ्या नावावरती बंबाटा फोडून टाकायचं. हे फक्त गव्हर्नमेंट एक्झामसाठी एक्झाम्पल म्हणून शिकवतोय, नाहीतर एखादा शहाणा 10वीचा पोरगा जावा, जीएफ बीएफ लिहावा आणि रविराज देसाईला चोप बसावा. वैकल्पिक सिंपल आहे, इतरेतर वैकल्पिक. बघा ऐकल्यावरच समजते विकल्प. जसं की तुम्हाला मी सांगितलं, एकतर नाव कसं घेऊ यार, हा सोनी आणि मोनी अशा 2 पोरी आहेत. सोनी आणि मोनी ह्या 2 मुली आहेत आणि त्या मुलींमध्ये एका मुलाला ह्या दोन्ही मुलींनी प्रपोज केला. तर ह्या मुलींनी प्रपोज केल्यानंतर तुम्हाला एकच मुलगी चूज करायची आहे आणि जो बामटा असतो तो 2 करतो. मी तुम्हाला कंडिशन दिली, त्यामधली तुम्हाला एकच मुलगी पकडायची आहे. तर त्याला म्हणतात वैकल्पिक. तुम्हाला ही भेटली तर ही भेटणार नाही, ही भेटली तर ही नाही भेटणार. आणि ज्या व्यक्तीला दोन्ही भेटतात तोला म्हणतात प्रो. म्हणजे हा दोन्ही सांभाळू शकतो म्हटलं, किती टॅलेंट आहे त्यांच्याकडं. पण असं काही करू नका, जेन्युइन राहा, एकच ठेवा पण चांगली ठेवा. बघा या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा किंवा वा विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. जसं की शक्यतो विरुद्धार्थी शब्द असतात. जसं की आपण आता शब्दच बघूया ना आपण. जसं की बघा 15-16. जसं की मला 15-16 गर्लफ्रेंड आहेत. किती आहेत, 15-16 मला गर्लफ्रेंड आहेत. तर मला 15 आहे की 16 आहे ते तुम्हाला कन्फर्म आहे का, नाहीये. तर 15 असणार आहे किंवा 16 असणार आहेत. ओके, जसं की मागे पुढे, ह्याच्यावर एक्झाम्पल नको द्यायला, समजून जावं, मागे किंवा पुढे. ओके, सोडून द्या. पाप पुण्य. जसं की मी आता काही गोष्टी जोक मारतोय, ते पाप किंवा पुण्य दोन्हीपैकी असेल. बघा आता पाप काय माहितीये का, जी मुलं सज्जन बसलेत, जसं की काही मुलं आपली सज्जन आहेत, त्या मुलांना म्हणायच्या आईला बॅच घेऊन मी सगळ्यात मोठी चूक केली आहे. एकतर माझ्याकडे हेडफोन नाही, माझा आई वडील ऐकते, कुठला मास्तर आहे.
पुण्य. साला एक म्हणत असेल वाह, मजा तर येते, समजते तर काही ना काय. दोन्ही टाईपचे म्हणणार एक नंबर. जसं की बरे अथवा वाईट. एक दिवशी माझ्या या जोकवरून एकतर माझ्या संग बरं होणार आहे किंवा वाईट होणार आहे. मी तुम्हाला लिहून देतो. जसं की खरे किंवा खोटे. आता मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे मला सुद्धा माहित नाही. पण ऑप्शन तर मी दिलाय खरे किंवा खोटे. जसं की आता बघा, तुम्हाला समजलं असेल इतरेतर, वैकल्पिक, आता समाहार. आता मी एवढंच सांगतो की द्वंद्व समासमध्ये जो समाहार म्हणून टॉपिक आहे हा थोडा इम्पॉर्टंट आहे, ह्याला हायलाइट करा. बघा, जसं की मी तुम्हाला एवढंच सांगतो की जास्त करून दोन वस्तूंचा उल्लेख असतो, परंतु अनेक वस्तू आपाप जोडून येतात. म्हणजे जसं की एक वस्तू एखादी उल्लेख केली त्यामध्ये अनेक वस्तू जोडून असतात. पण तुम्हाला एक सांगतो की जास्त डेफिनेशनवरून तुम्ही जर लक्षात ठेवायला गेला कधी कधी चुकतं. ह्याचंही सिंपल हे शब्द थोडे पाठच करून ठेवा, जेणेकरून समाहारमध्ये काही लई मोठी गोष्ट नाही आहे. जसं की मोस्ट ऑफ द केस, जसं की खाण्याचे पदार्थ म्हणा, अशा पदार्थाचा जास्त करून इथं समावेश दिसतो. जसं की बघा आता बाजार हाट, ठीक आहे, वेणी फणी, चहा पाणी, मीठ भाकर, भाजीपाला, शेतीवाडी, केर कचरा. ठीक आहे. आता बघा बघा आता जसं की बघा ॲक्च्युअलमध्ये बाजार हाट जे आहे, ठीक आहे, बाजार हाट, ठीक आहे, बाजार हाट व तत्सम वस्तू. जसं की तुम्ही आता बाजार भरायला गेला, तुमचं बाजार हाट भरायला गेले, त्या बाजार हाटमध्ये काजू बदाम लई मोठे, सॉरी तुम्ही काजू बदाम बोललो, लईच लगा लई मोठे, सॉरी, शेंगदाणे, तेल, आपल्याला ऐकीवर आलो. काजू बदाम म्हटल्यावरच्या आईला आपली थोडंसं डिमांड लईच वाढलंय. काजू बदाम तर मी सुद्धा बघितलं नाही लास्ट टाइम. कधी कधी खाल्लं होतं राव काजू बदाम. वाईट अवस्था आहे माझी. पण वेणी फणी, वेणी फणी व इतर सांज शृंगार, ठीक आहे, चहा पाणी, चहा पाणी व इतर फराळाचे वस्तू. जसे की तुमच्या घरात पाहुणे आले, तुम्ही काय करता, चहा पाणी करता. आता तर आपली गोष्ट वेगळी, आपण गरीब कॅटेगरीमध्ये होतो. चहा म्हटल्यावर बेंचवर, सॉरी, चहा म्हटल्यावरती चहा म्हटलं तर आपण काय करतो, चहाचा कप येतो आणि त्याच्यासोबत थोडेसे बिस्किट येतात, बरोबर. बिस्किट पण यार पार्ले गुड्डे येतो लईतले. पण ह्यांचं लय वेगळं असतं. नाश्ता म्हणजे थोडंसं पोहे वगैरे या गोष्टी चहा पाणीमध्ये येतात, पण आपल्या कॅटेगरीत येत नाही. आपण थोडंसं गरीब कॅटेगरीत येतो, जी श्रीमंत कॅटेगरीचं चहा पाणी वेगळं येतं. जसं की मीठ भाकर, हा येऊ शकतं, मीठ भाकरी आणि त्यासोबत कांदा येतो. म्हणजे इतर साधे खाद्यपदार्थ, जसं की कांदा आला, म्हणजे समजा मीठ भाकर खाऊन घेऊ. मीठ भाकर म्हणजे मीठ आणि भाकरीला टोचून खातो का, नाही खात. चायला लय टोचायला लागले राव. 30,000 रुपये ह्याला घातलेत काय माझा कान दुखवायला. जसं की भाजीपाला, भाजीपाला व तत्सम वस्तू, केर कचरा, केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ. ओके, समजलं. सोपा होता हा टॉपिक, काय एवढा अवघड नाही. म्हणजे आपण बघा दुद्दू समासमध्ये म्हणजे द्वंद्व समासमध्ये बघितलं, ज्या खालच्या दोन दांडे आहेत त्याच्यामुळे दोन्ही पद इम्पॉर्टंट आहेत, ह्याच्यावर डेफिनेशन येऊ शकते. त्यानंतर आपले इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार. इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार असे 3 प्रकार पाहिले आपण. त्याच्यानंतर बघू शकतो की जिथं आणि व असे प्रकार आले, म्हणजे जसं की फिक्स, एक प्रकारे फिक्स पॅटर्न दिसला आपल्याला, आणि व अशा टाईपचे सगळे पदार्थ इतरेतर. वैकल्पिकमध्ये बघा, जसं की किंवा असे शब्द जेव्हा पडत आले तेव्हा वैकल्पिक समासमध्ये आलं, वैकल्पिक द्वंद्व समास. आणि समाहारमध्ये तर थोडेसे शब्द आहेत ते तुम्ही पाठ करा, बाजारात, चहा पाणी, वेणी फणी, मीठ भाकर, भाजीपाला, शेतीवाडी, केर कचरा. आता बघा, तुम्हाला एक सांगतो, हा प्रकार जरी तुम्ही विसरून गेले तर लक्षात ठेवा, हे सगळे शब्द आहेत ना, हे द्वंद्व समासमधले आहेत, ते तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती पाहिजे. नाहीतर तुम्ही समाहारमध्ये जरी आलं, जसं की बघा मीठ भाकर हा कोणत्या समासामधून आहे, तर तुम्हाला द्वंद्व समास टिक झालं पाहिजे. जर समजा असं आलं मीठ भाकर हा कोणत्या द्वंद्व समासातून येतोय, मग तेव्हा ऑप्शन देतील इतरेतर, वैकल्पिक, समाहार, दैदू, असा कुठला तरी वेगळा शब्द टाकून तुम्हाला कन्फ्यूज करून सुद्धा देऊ शकतील. मग तुमची तयारी पाहिजे की बाबा ऑप्शन मधला ऑप्शन आला तरी तुमचा राईट आलं पाहिजे आणि द्वंद्व समास विचारला तरी तुमचा राईट आलाच पाहिजे. ओके, बघूया आता आपण. आपलं काय झालं, अव्ययी भाव झाला, मग त्याच्यानंतर द्वंद्व समास झाला, आपण तत्पुरुष सोडला होता मधला. आता त्याच्यानंतर येतोय आपण कोणत्या समासावरती, बहुव्रीही. आता मी तुम्हाला मधीच काय म्हटलं, बहु म्हटलं नाही, पहिलं पद दुसरं पद, ठीक आहे, हे जे पहिलं पद आहे आणि दुसरं पद आहे ते दोन्ही इम्पॉर्टंट नाही आहेत.
काय दोन्ही इम्पॉर्टंट नाही आहेत, पहिलं दुसरं. आणि ह्याच्यावर एक तिसऱ्या शब्दाचा उल्लेख होतो, तो महत्त्वाचा आहे. म्हणजे एक प्रकारे तिसऱ्या शब्दाचा उल्लेख होतो. जसं की तुम्हाला एक एक्झाम्पल साठी सांगतो. जसं की बघा लक्ष्मीकांत, बरोबर. आता लक्ष्मीकांत बेर्डे आपलं ते मराठी फिल्म स्टार मधलं लक्ष्मीकांत नाहीये, नाहीतर तिथं कन्फ्युजन. लक्ष्मीकांत म्हणजे लक्ष्मी आहे कांता ज्याचा तो विष्णू. बाबा लक्ष्मीकांत शब्द दिलाय आणि त्याच्यामध्ये पूर्ण विष्णूचा उल्लेख दिलाय. ह्याचा अर्थ काय झाला, लक्ष्मी आणि कांत हे दोन्ही इम्पॉर्टंट नाहीये आणि एका वेगळ्या शब्दाचा जेव्हा उल्लेख होतो त्याला म्हणतात विष्णू, सॉरी विष्णू म्हणतोय, सॉरी, बहुव्रीही समास. जसं की बघा आता वक्रतुंड, जसं आपण म्हणतो वक्रतुंड महाकार्य समस्वरी, असं मला थोडंसं यार, मी थोडं जास्त देवभक्ती करत नाही पण मनापासून करतो. वक्रतुंडचा अर्थ काय, आपल्यासमोर कोण येतात, भगवानजी गणपती, गणेश. मग वक्रतुंड मध्ये गणेश गणपतीचा काय उल्लेख आहे का, नाहीये. पण इनडायरेक्टली वक्रतुंडचं, जसं की आता टरबूज, टरबूज माहिती आहे टरबूज, तुम्ही हे इलेक्शन बघत असलात तर तुम्हाला माहिती आहे टरबूजचा अर्थ कुठे वेगळीकडेच जातो. तसंच एक प्रकारे हे आहे. जसं की नीलकंठ, नीलकंठ म्हणजे कोणतं, आपले शंकर देवाचा अवतार. पण नीलकंठ मध्ये कुठं तुम्हाला शंकर हा शब्द दिसतोय का, नाही दिसत आहे. म्हणजे बघा पहिलं पद आणि दुसरं पद हे वक्र आणि तुंड, सॉरी निळा आहे कंठ, निळा आणि कंठचा न उल्लेख होता डायरेक्ट आपण शंकर भगवानजीला उल्लेख दाखवतोय, त्याला म्हणतात एक प्रकारे बहुव्रीही समास. ओके, आता लक्षात ठेवा, जो आपण बहुव्रीही समास बघणार आहे त्याचे प्रकार तुम्हाला सांगतो. की सगळ्यात पहिलं विभक्ती तत्पुरुष, नत्र तत्पुरुष, असे टोटल 4 प्रकार असणार आहेत. किती, 4, ते आपण बघणार आहे. पण विभक्ती तत्पुरुष मध्ये समानाधिकरण आणि व्याधिकरण असे 2 प्रकार दिसणार आहेत आपल्याला. समानाधिकरण आणि व्याधिकरण हे विभक्ती तत्पुरुष मध्ये असणार आहेत. आता बाबा विभक्ती काय असते तुम्हाला ते सांगतो. की आपल्याकडे टोटल 8 विभक्ती आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. ओके, असे असणार आहेत. आणि जसं की द्वितीयाला सला ते, हा तुम्हाला विभक्ती टॉपिक सेपरेट बघावा लागेल. आणि जरी तुम्ही समजा विभक्ती बघितला जरी नसेल, फक्त थोडंसं डोक्यात लक्षात ठेवा, जेव्हा आपण कधी विभक्ती बघणार तुमचा हा डाऊट क्लिअर होऊन जाईल. जसं की समानाधिकरण, ठीक आहे. बघा समान, एक प्रकारे एवढंच आहे, समान आणि व्याधी. बघा समान म्हटल्यावर लगेच ऐकून काय वाटतंय की जेव्हा विग्रह करेन ह्याची दोन्ही पदे एकाच विभक्तीचा असतील. जसं की बाबा प्रथमा ते प्रथमा, द्वितीया ते द्वितीया, तृतीया ते तृतीया, चतुर्थी ते चतुर्थी, अशा प्रकारे एक प्रकारे. जसं की ह्यांचे जे पण बघा तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी समानाधिकरण आहे ना प्रथमामध्ये दिसून येणार आहे तुम्हाला. किती, प्रथमामध्ये जास्त करून दिसून येतं. म्हणजे द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टीमध्ये दिसणार नाहीये. आणि इथले बऱ्यापैकी बघा प्रथमा ते सप्तमीपर्यंत पण असू शकतं. म्हणजे प्रथमा असले की इकडे सप्तमी असणार, ते तुम्हाला सांगतो. जसं की बाबा लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याचा तो विष्णू. जसं की आता हा प्रथमा विभक्तीमध्ये येतोय. बघा आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला विभक्ती जरी नाही समजलं तुम्ही हे फक्त शब्द पाठ करून ठेवा, बाकी जास्त डोकं लावायचं नाही. जसं की वक्रतुंड, नीलकंठ, भक्तप्रिय, भक्त आहे प्रिय त्याला तो देव. जसं की भक्तप्रियचा अर्थ काय होतो, देव. जितेंद्रिय, जसं की जितेंद्रियचा अर्थ बघा मारुती होतो. लक्षात ठेवा, मला पण माहित नव्हतं पण ह्याचा अर्थ काय होतो, मारुती. लंबोदर, लंबोदरचा अर्थ काय असतो, गणपती. पांडुरंग, पांडुरंगचा अर्थ काय असतो, विठ्ठल. एक डोळ्या, सगळ्यात जास्त विचारला गेला एक डोळ्या. एक डोळ्या म्हणजे काय असतो, कावळ्या. लक्षात ठेवा, एक डोळ्याचा अर्थ पूर्णपणे कावळा. हा पोलीस भरती म्हणा प्रत्येक एक्झाम मध्ये हा एक डोळ्या शब्द तुम्हाला दिसून येणार आहे. जसं की व्याधिकरण बघा, जसं की व्याधिकरण मी तुम्हाला काय सांगितलं, दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात. आपण हा विभक्ती बहुव्रीहीचे 2 प्रकार बघतोय सध्या. आता बघू शकता तुम्ही, जसं की सुधाकर, सुधा आहे करत असा तो चंद्र, ठीक आहे. हे प्रथमा ते सप्तमी जातोय. जसं की गजानन, गजाचे आहे आनंद तो. जसं की ज्यांना माहिती की चे चा ची हे षष्टीमध्ये प्रयोग येतात. काय होतो, षष्टी. जसं की तृतीयासला बघा ने ए शी, ने ए शी. जसं की भालचंद्र, बाळी आहे चंद्र ज्याच्या तो शंकर, ठीक आहे. चक्र पाणी, चक्र आहे पाणीत असा तो विष्णू, प्रथमा ते सप्तमी.
चंद्रशेखर, चंद्र आहे शिखरी ज्याच्या तो शंकर. जसं की इथे चा आलंय, हे सगळे सप्तमीत जाते आणि इकडून प्रथमात जाते. तुम्ही काय करू नका बघा, तुम्हाला सांगतो ह्याचा डायरेक्टच एक प्रकारे बहुव्रीहीचं विभक्ती तत्पुरुषचे सगळे शब्द पाठ करून ठेवा. लक्ष्मीकांत, वक्रतुंड, भक्तप्रिय, लंबोदर, पांडुरंग. जसं की बघा सुधाकर, सुधाकरचा अर्थ काय असतो माहिती आहे का तुम्हाला? एक प्रकारे चंद्र. जसं की गजाननचा अर्थ काय असतो? गणेश. भालचंद्राचा अर्थ काय असतो? शंकर. बघा समानार्थी विरुद्धार्थीमध्ये भालचंद्रला पण शंकर लिहावं लागू शकतं. त्याच्यानंतर बघू शकता चंद्रशेखरचा अर्थ काय असतो? चंद्रशेखरला पण शंकर म्हटलं जातं. ओके. बघा आता नत्र बहुव्रीही समास. काय म्हटलं? नत्र बहुव्रीही समास. जसं की या पदाने जेव्हा सुरुवात होते असे नकारार्थक शब्द असतात त्याला नत्र बहुव्रीही समास म्हणतात. जसं की बघा अव्यय, अनंत, निर्धन, निरस, नाक, अनादी, अखंड, अनियमित, अनाथ, अस्पृश्य, निर्बळ, निर्बुद्ध, अकर्मक आणि नास्तिक. हे शब्द थोडेसे पाठच करा जेणेकरून तुमचे चुकले नाही पाहिजेत. हे पाठांतरमधील जास्त जर डीप लेवलचा अभ्यास करत बसला तर तुमचा टाइम वेस्ट आहे. सरळ भाषेत पाठ करा आणि टॉपिक क्लोज करायचे काही काही गोष्टी. जिथं आपल्याला वाटतंय हां इनडायरेक्टली बघा मी काय सांगितलं बहुव्रीहीचा अर्थ काय असतो? जसं की सुधाकरला चंद्र म्हटलं जातं, गजाननला गणेश म्हटलं, हे सगळे बहुव्रीही समास आहे. जरी तुम्ही यांचे टाईप विसरले, जसं की हा विभक्ती विसरला समजा, हा नत्र जरी विसरला, तुमच्या एवढं डोक्यात आलं पाहिजे की बाबा हा बहुव्रीही समास मधला आहे. जसं की चक्रपाणी, चक्रपाणी हा कोणत्या समासात येतो? तर तुम्हाला क्लिक झालं पाहिजे बहुव्रीही समासमध्ये. ओके. त्याच्यानंतर अव्यय, अनंत हे थोडे शब्द पाठ करा, कारण हे शब्द तरी इझिली तुम्ही कॅच करचाल, पण हे वाले शब्द कॅच करण्यासारखे नाही आहेत. जसं की हा अकर्मक, माणूस अकर्मक म्हटल्यावर अव्ययी भाव समास लिहू शकतो. जसं की नाक म्हटलं, जसं की नाक आलं, नाही अक त्यात तो, बरोबर. जसं की निरस, नाही रस त्यात ते, गेले आहे धन त्या. मग हे आपल्याला लॉजिक लागणार नाही, तेव्हा हे शब्द डायरेक्टच पाठांतर स्वरूपात करून घ्या. आणि मी तुम्हाला डेफिनेशन तर सांगितलेलीच की अ न नी यांनी सुरुवात होते, त्याला नत्र बहुव्रीही समास म्हणतात. आता बघा पहिला बघितला, दुसरा बघितला प्रकार, आता तिसरा आणि चौथा बघायचा आपल्याला. आपल्याला आता बहुव्रीही मधली तिसरा आणि चौथा समास बघायचा आहे. जसं की सोपं आहे बघा, प्रादी बहुव्रीही समास हा तिसरा असेल. त्याच्यामध्ये बघा ह्यांनी सुरुवात होते एक प्रकारे पद, प्र, परा, अप, सु, दूर, वी अशा शब्दांनी जी सुरुवात होते त्याला प्रादी बहुव्रीही समास म्हणतात. जसं की सुमंगल, पवित्र आहे असे ते, दुर्गुणी, गुणापासून दूर असलेला, प्रबळ, अधिक बलवान असा तो, विख्यात, विशेष ख्याती असलेला तो, सुलक्षण, चांगले डोळे असलेला तो. आता बघा सह बहुव्रीही समास. जसे की सह किंवा स पासून जेव्हा सुरुवात होते तेव्हा जसं की सादर, आदराने सहित असा तो, सफल, फलाने सहित असे ते, सवर्ण, वर्ण सहित असा तो, सहपरिवार, परिवारा सहित असा तो, सबल, बलाने सहित असा तो. बघा मी तुम्हाला मान्य करतो थोडंसं डोक्याच्या वरून चाललं असेल, मी तुम्हाला एवढंच सांगतो, जो विभक्तीवाला होता सुरुवातीचा तो मोस्ट इम्पॉर्टंट राहील. तुम्ही काय करा नका करू, पण तो विभक्तीचा जो पहिला जो पार्ट होता ना तो इम्पॉर्टंट, त्याच्यावरूनच क्वेश्चनिंग आलेली आहे. आता तुम्हाला सांगतोय काय, सबहुव्रीही समासवरती पण हा क्वेश्चन येईन का नाही याची गॅरंटी नाहीये काही एक्झाम मध्ये. पण असं येऊ शकतं, सहपरिवार हा शब्द कोणत्या समासातून आहे? सहपरिवार ह्याचा विग्रह करा. जसं की परिवारासहित असा तो, हे तुम्हाला विग्रह जमलं पाहिजे. जसं की सुमंगल, पवित्र असा आहे ते. जसं की सुमंगल ह्याचा विग्रह करा आलं तर तुम्ही काय केलं, पवित्र आहे असं ते. बघा मी टेन्शन घेऊ नका, ह्याची जी PDF आहे मी ती तुम्हाला प्रोव्हाइड करेन. PDF एकदा आली तुम्ही चांगलं रीड करा, रीड केल्यानंतर एखादं पुस्तक घ्या, पुस्तकाला बघून तुम्ही याचा अभ्यास करू शकता. ओके. आता बघूया आपण जो आपल्याला सारखं डोक्याच्या वरून जाणारा टॉपिक आहे तो घेतोय. थोडं लक्ष द्या, थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज होतान, पण आता लक्षात ठेवा, नीट बघा. आपला जो आहे तत्पुरुष समास आहे. ठीक आहे, तत्पुरुष समास हा पण सेकंड. आपण मी काय सांगितलं, ह्यातलं जे पहिलं पद, ठीक आहे बघा,
पहिलं पद आणि दुसरं पद ह्यामधले दुसरं पद खूप इम्पॉर्टंट आहे. कारण पुरुषमध्ये स्त्री आणि पुरुष सेकंड नंबरला येतो. त्याची डेफिनेशन विचारू शकतात की ज्याचा पद दुसरं पद प्रधान आहे तो कोणता समासात असतो. तर दुसरं पद प्रधान असलेला कोणतं आहे? तत्पुरुष आहे. अशा पद्धतीने डेफिनेशन सुद्धा येऊ शकते. जसं की आता आपण बघा, मी आधीच सांगितलं व्याधिकरण आणि समानाधिकरण तत्पुरुष ह्या दोन्हींचा प्रकार, ह्याची डेफिनेशन मी आधीच सांगितली. मी जसं की दोन्ही पद एकाच विभक्तीच असतात आणि विभक्ती वेगवेगळ्या असतात असे प्रकार आपण सांगितले. पण आपल्याला लक्षात ठेवा की ह्याचे प्रकार किती आहेत नक्की तत्पुरुष समासमध्ये. बघा तुम्हाला लक्षात ठेवा, विभक्ती, आलुक, उपपद, नत्र, मध्यम पद लोधी आणि कर्मधारय समास. म्हणजे एक प्रकारे बघा व्याधिकरणचे हे प्रकार आहेत आणि समानाधिकरण मध्ये कर्मधारयचे हे छोटे छोटे प्रकार आहेत. आता तुम्हाला सांगतो बघा, तुम्हाला जर हे लईच वाटत असलं आणि सध्या बेसिक क्लास येणार बाबा, तुमच्याकडे टाइम कमी आहे, समजा टाइम कमी असेल आणि तुमची एक्झाम समोर आहे आणि तुमच्याकडे एवढा टाइम नाही आहे, मी तुम्हाला सांगतो ते इम्पॉर्टंट राहतील. बघा सगळे तर शब्द तर पाठच करायचे, पण ह्यातले काही प्रकार आहेत. जसं की बघा हा द्विधू समास आहे ना, मोस्ट इम्पॉर्टंट राहील तुमचा. ह्याचे शब्द तुम्हाला पाठच झाले पाहिजेत. जसं की बघा रूपकवर नाही येऊ शकत, उपमानवर पण नाही येऊ शकत, हे पण नाही येणार, हे पण नाही येणार. हा पण हे कर्मधारय समास हा एक इम्पॉर्टंट आहे. ह्याचा प्रकार नाही विचारणार. एकतर प्रकारमधला हा द्विधू समास जास्त करून विचारला जातो. अन्यथा कर्मधारय समास म्हणजे हे जे खालचे जेवढे पण शब्द आलेले आहेत ते सगळे कोणते? कर्मधारय समास. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट हा तत्पुरुष समास आहे. आणि जर एक्झाम मध्ये डायरेक्ट हे कुठलेही शब्द असून दे तत्पुरुष समास मधलेच असणार. पण आपण प्रकार का बघतो यार, एक्झाम मध्ये चुकून फिरवून प्रश्न विचारला तर ते तुमच्या लक्षात पाहिजेतच. जसं की आता आपण बघणार काय, सगळ्यात पहिलं विभक्ती तत्पुरुष बघणार आणि ह्याचे शब्द तुम्हाला सांगतो एक जवळपास 100 शब्द आहेत. त्याच्यामुळं मी सगळ्यात शेवटला घेतो. बाकीचे शब्द थोडे थोडेच होते, तुमच्या डोक्यात राहू शकत होते. पण आपण आता काय करतोय, जो सगळ्यात अवघड टॉपिक आहे ना तो आपण आता घेणार आहे. जसं की मी काय सांगितलं, द्विधू, कर्मधारय आणि ह्याच्यामधले पण जरी प्रकार नसले माहितले तर हा मध्यम पद लोधी एक इम्पॉर्टंट बघा. बाकीचे नाही केले तरी चालून जाईल एक्झाम जर जवळ असेल तर. नाहीतरी एखादं म्हणून यार सरांनी म्हटलं करू नका आणि आलं पेपरला, नाहीतर माझ्यावर तुम्ही बापोट सगळं नाव फोडचाल. आता बघणार आपण, आता बघा सगळ्यात पहिलं आपण, ठीक आहे, खालील दोन गट पडतात. आता व्याधिकरण मधून आपण विभक्ती तत्पुरुष बघणार आहे. आता विभक्ती तत्पुरुष बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की शब्दयोगी डेफिनेशन आहे, लय लोड घेऊ नका. शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली असतात. जसं की पण मी काय सांगितलं की व्याधिकरण आहे, मेन इम्पॉर्टंट आहे व्याधिकरण. जसं की प्रथमा टू प्रथमा, द्वितीया टू द्वितीया, तृतीया टू तृतीया, हे सगळे आपले म्हणजे एक प्रकारे आपली विभक्ती तुम्हाला सांगतो 8 विभक्ती आहेत आपली टोटल. किती? 8 विभक्ती. आणि आपण ते विभक्ती तत्पुरुष बघतोय आणि त्याचे आपण थोडेसे लक्षात ठेवूया. आता आपण डायरेक्ट शब्दच बोलूया जेणेकरून तुमच्या लक्षात राहीन अशा गोष्टी करूया. जसं की आता आपण व्याधिकरण आणि समानाधिकरण, ते व्याधिकरण मधला हा आपण विभक्ती तत्पुरुष आता सध्या बघणार आहे. हे थोडेसे प्रकार असतील पण हे सोडून द्या, आता सध्या मी स्लाइड होती म्हणून सोडून देतो. आपण डायरेक्ट सगळे शब्द घेऊ. आता विभक्ती तत्पुरुष मधले सगळे शब्द आपण चालू करू. जसं की बघा आता सामासिक शब्द, विग्रह आणि समास. बघा आता विभक्ती तत्पुरुष बघतोय आपण आणि सगळ्यात जास्त शब्द आहेत, त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. बघा आता सुख प्राप्त, दुःख प्राप्त. सुख प्राप्त म्हणजे काय? विग्रह केलायचा. समजा तुम्हाला विग्रहच विचारला तर सुखाला प्राप्त. आता स ला ना ते, ठीक आहे. जसं की तुम्ही सांगतो तुम्हाला द्वितीयामध्ये हा एक चार्ट असतो, ठीक आहे. द्वितीयामध्ये बघा स ला ना ते, ज्यांनी पाठ केलाय त्याला आला लक्षात आला असेल. स ला ना ते, ठीक आहे. काय द्वितीय स ला ना ते, ठीक आहे. आता बघा जसं की देशाला, बघा इथं ला लागलंय, हा कोणत्या ह्याच्यात आहे? सगळे द्वितीयामध्ये आहेत, ठीक आहे. स ला ना ते, ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं की द्वितीया तृतीया. तृतीयामध्ये काय असतं तुम्हाला सांगतो,
ज्यांनी पण विभक्ती केलेली बघा तृतीया, जसं की ने ए शी, ठीक आहे, ने ए शी. आता तृतीयामध्ये काय असतं, ने ए शी. हा चार्ट आहे ऑफिशियल, मी तुम्हाला दिलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. नसेल जरी घेतला तरी तुम्ही हे डायरेक्ट शब्द पण पाठ करू शकता. जसं की तोंडपाठ, तोंडाने बघा, ने शी, ने शी, ने 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 बघू शकता तुम्ही, ने 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 ने. म्हणजे जेव्हा तुम्ही विग्रह करता तो तृतीयामध्ये येतोय. जसं की एक प्रकार आहे बघा, दुप्पट, ठीक आहे, दोने जी पटती, ठीक आहे. जसं की गज मोजणी म्हणजे गजाने मोजणी. जसं की नख भिन्न, नखाने भिन्न. तत्सम, त्याशी सम. कपाळ करंटा, कपाळाने करंटा, विग्रह झाला. तोंडपाठ, तोंडाने पाठ. जसं की भक्तिवश, भक्तीने वश. आता तुम्हाला वाटणार हे काय आहे असलं, म्हणजे असंच असतं समास. तुम्हाला हे गोष्टी पण पाठ करायला लागतील, जेणेकरून तुम्ही हा विचारू. तुमचा अजून एक डाऊट असेल की बाबा हा विभक्ती कोणत्या विभक्तीमधून आहे विचारतील का. मी तुम्हाला सांगतो 98% तर विचारणार नाहीत, 2% विचारू शकतात. तर काही गरज नाही एवढी की, पण तरी ठीक आहे, तुमचं मराठी व्याकरण परफेक्ट होतं या गोष्टीने, तर तुम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. आणि जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये म्हणा की जेव्हा तुम्ही जास्त वाचन करणार अशा गोष्टींचं, तेव्हा तुमचं प्रोबॅबली जास्त करून ते पाठ होणार आहेत या गोष्टी. आता तुम्हाला कळलं की हे मी तुम्हाला पीपीटी देईन, जरी तुम्हाला दिसत नसेल, ब्लर दिसत असेल, तर तुम्ही जाऊन पीपीटी वाचू शकता. अदरवाईज आपलं कोणतंही पुस्तक घ्या, बाळासाहेब शिंदे सरांचं, वाळंबे सरांचं पुस्तक, त्यामध्ये हे सगळं मी प्रोव्हाइड केलेलं आहे. जसं की आता आपण बघितलं, ठीक आहे, जसं की दुप्पट, यायला काही काही लोक पण दुप्पटच झालेली आहेत, अभ्यासाचं नाव नाही. आता बघितलं आपण प्रथमा, तृतीया बघितली, बरोबर. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे, चतुर्थी. ओके. आता चतुर्थी म्हणजे बाबा ती आपली चतुर्थी नाही बरं का, आज चतुर्थी नाही तर म्हणणार आज चतुर्थी आहे, तसली चतुर्थी नाही, ही चतुर्थी वेगळी. आता सांगतो, ज्यांनी पण विभक्तीला माहिती आहे, द्वितीय आणि चतुर्थी सलाना तेच पाठ करावं लागतं. बघा जसं की क्रीडांगण, ठीक आहे, क्रीडांगण. आता मी तुम्हाला सांगतो यातले कुठले कुठले जास्त करून एक्झाममध्ये येतात बघा. क्रीडांगण येऊ शकतं, सचिवालय येऊ शकतं, गायरान येऊ शकतं, मेंढवाडा आले, पोळपाट आलेलं आहे, कंबरपट्टा पण आलेलं आहे, वाट खर्च आलेलं आहे, एक्झाममध्ये आलेलं मी सांगतोय तुम्हाला. हे तर करायचेच आहेत पाठ, हे विचारले गेलेत. म्हणजे कशा प्रकारे की पोळपाट या शब्द कोणत्या समासातून आहे, तर तुम्हाला माहिती काय टिक करायचे आता, तत्पुरुष समास. तत्पुरुष मधून पण जर समजा लईच त्यांना वाटलं बाबा कुठला वेगळाच प्रकारमध्ये अभ्यास करायचा आहे, तर तेव्हा ते येणार विभक्ती तत्पुरुष मधून. बऱ्यापैकी एवढं डीप लेवल येत नाही यार. जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह बघितलं तर डायरेक्ट एक सिंपल समासच विचारला जातो. जसं की आता तुम्ही हा बघितलं, तुम्हाला आता हे काय करायचे, हे सरळ पाठांतर स्वरूपातला आला. आता त्याच्यानंतर जसं की हे पंचमी, जसं की आता पंचमी, पंचमीत बघा आता, ठीक आहे, हे पंचमीमध्ये आले, ही चतुर्थी झाली, ही पंचमी आहे. आता पंचमीमध्ये बघा, तून ऊन, हे दोन शब्द असतात, तून आणि ऊन असे पंचमीचे शब्द आहेत. तुम्ही बघू शकता, सेवेतून स्वर्ग, जसं की सेवानिवृत्तून, सेवेतून निवृत्त, स्वर्गपतीत, स्वर्गातून पतीत. जसं की जन्म स्वभाव, जन्मापासून स्वभाव, लंगोटी यार, लंगोटीपासून यार. आता लंगोटी म्हणजे ती आपली खालची लंगोटी घालायची लंगोटी नाही भावांनो, लंगोटी यार म्हणजे लहानपणापासून वाढलेला आपला खास जिगरी मित्र म्हणू शकता, जिगरी मैत्रीण म्हणू शकता. तुम्ही मुलींनी पण लंगोटी मैत्रीण म्हणू शकता का रे? म्हणू शकते यार. सॉरी, थोडा असा डोक्यात प्रश्न आला होता. जसं की रोगमुक्त, रोगातून मुक्त झालेत. आता जेव्हा तुम्ही सरकारी जॉब लागतं ना, असं वाटेल की रोगमुक्त झालो बाबा, कुठला अभ्यास करायचं, वैताग यायचा. माझं पण तसंच हाल व्हायचं. जसं की जन्मखोड, आता काही काही ना जन्मापासून खोड असते, ती असती जन्मखोड आहे नाही का, ते सगळं कोणते पंचमी. आणि पंचमीला अपादन पण म्हटलं जातं. त्यासाठी तुम्हाला विभक्ती हा टॉपिक प्रॉपर करावा लागेल. बघा आता आपलं विभक्तीत चालू आहे, आता पंचमीपर्यंत आलो. षष्टी आणि सप्तमी. षष्टीचं काय असतं बघा, जे षष्टी आहे, ठीक आहे, षष्टी आणि सप्तमी विभक्तीचे सांगतोय तुम्हाला. चे, च्या, ची, हे ह्याचे. जसं की बाबा भगिनी मंडळ,
ठीक आहे. भगिनी मंडळ, भगिनी मंडळ म्हणजे काय? भगिनींचे, बघा चे आला. पिंपळपान, पिंपळाचे पान. नदीकाठ, नदीचा काठ. मगरमिठी, मगरमिठी म्हणजे काय? मगरीची मिठी. त्या आईला मगरीची मिठी, मगरीची मिठी घेतल्यावर मगर तर खाऊन टाकीन राव. काही शब्द यायला लागले. मला ऍक्च्युली याचा अर्थच नाही माहिती. तोंड सुख, तोंडाचे सुख. तसं तोंड सुख कोणी कोणी घेतले आतापर्यंत? तोंड सुख वेगळा विचार करू नका, मी खायची जलेबी चकली वगैरे म्हणतोय. नालायक पोरं. जसं की राजपुत्र, राजाचा पुत्र. जसं की घोड दौड, घोड्यांची दौड. केळफूल, अरे केळाचे फूल, केळाला फूल पण लागतं का रे? अच्छा ते, अच्छा अच्छा, हा असं मोठं लाट लागतं ते असेल फूल. जसं की घर जावं, ही लई इच्छा आहे माझी यार. पण बघा आता सप्तमीसाठी बघा त ल हे शब्द, तो ती ते म्हणजे हे सप्तमीचे सगळे शब्द आहेत. घरातील त ती ल ल ल. बघा आता हे सप्तमी वगैरे ते लांबच राहून दे, तुम्ही डायरेक्ट शब्द आणि त्याचा विग्रह पाठ करा, महत्वाचं. जसं की घरधंदा, घरातील धंदा. गृहप्रवेश, घरात प्रवेश. दानशूर, हा विचारू शकतात, दानाशूर. वनगाय, हा लय इम्पॉर्टंट आहे. वनगाय, वनातील गाय. जसं की पोटशूळ, पोटातील शूळ. जसं की रानडुक्कर, रानातील डुक्कर. जशी आपली आता अवस्था झाली आहे, अभ्यास करू करू म्हणा रानडुकरासारखं झालोय आपण. जीवनात काय चालू आहे काय माहित नाही. जॉब करतोय, काही लोक जॉब करतात ते, त्यांना टेन्शन 15,000च्या जॉबमध्ये काय होतंय. जे जॉब नाही करत आहे त्यांना टेन्शन, मी आता जॉब कधीपासून करू, माझ्या जीवनात काय होणार, रात्रीचं टेन्शन येणार होते. सगळ्यांचं नॉर्मल लाईफ आहे ती. आता बघूया आपण. बघा आता आपण काय केलं, आतापर्यंत विभक्ती तत्पुरुष बघितली. म्हणजे काय बघितले आपण? आतापर्यंत आपण ह्याच्यातच खेळत बसलो होतो, बरोबर ना? आपण तत्पुरुष मधले विभक्ती तत्पुरुष बघितली. पण आता आपण लाईट फास्ट गाडी बुंग, अलुक, उपपद, नत्र आणि मध्यम पद लोधी समास बघणार आहे. म्हणजे एका स्लाइडवर आपण सगळं बघणार आहे. जसं की बघा आता तुम्हाला सांगतो की अलुक तत्पुरुष, ठीक आहे. अलुक तत्पुरुष जे आहे, ठीक आहे, की समास तयार करताना पूर्वपदाचा विभक्ती प्रत्यय लोप करावा लागतो. परंतु त्या तत्पुरुषात पूर्वपदाच्या सप्तमीच्या ई विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही, त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात. चायला मला वाचायला तेवढं डेंजर वाटतंय, तर तुम्हाला थोडंसं लोड घेऊ नका रे. मराठी व्याकरण आहे, पाठांतर स्वरूपात जेवढं करणार तेवढा फायदा आहे. एकदा तुम्ही पाठ केलं आणि नंतर समजायला मजाला येते. आणि जर तुम्ही त्याच्यावर जास्त रिसर्च करत बसला, या शब्दाचा एकूण एक अर्थ नाही होत. पहिले मराठी व्याकरण पाठ करा, पाठ केल्यानंतर मग हळूहळू अर्थ समजून जातो. मी तर हेच केलं होतं, बाकीच्यांची स्ट्रॅटेजी माहीत नाही. जसं की सरळ पाठ करा. पंकेरुह, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, ठीक आहे, अग्रेसर आणि युधिष्ठिर. बघा हे जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे प्रॉपर लिहून काढा सगळे शब्द. मी खरं नाही बोलत, हा युधिष्ठिर खूप वेळा आलेला आहे, अग्रेसर पण 1000 वेळा आलेला आहे, कर्मणी नाही आला, पंकेरुह तर विचारला जातो लय वेळा एक्झाममध्ये. पण त्याच्यामध्ये बघा तुम्हाला अलुक तत्पुरुष आहे का हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं, का तत्पुरुष आहे हे सुद्धा विचारलं तुम्हाला जाऊ शकतं. तर तुमचा हा अलुक तत्पुरुष मोस्ट इम्पॉर्टंट राहीनच. आता बघूया आपण उपपद तत्पुरुष नाहीतर कृंदत तत्पुरुष, ह्यालाच कृंदत तत्पुरुष सुद्धा म्हणतात. की बाबा आता बघा, तुम्हाला मी सांगितलं तत्पुरुष समाजातील दुसरे पद प्रधान असते, हे तर पहिल्यापासून आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि स्वतंत्रपदे क्रियापद म्हणून त्याचा वापर करता येत नाही, त्यास तत्पुरुष नाहीतर कृंदत तत्पुरुष असे म्हणतात. जसं की नीरज, पंकज, कुंभकर, जलद, ग्रंथाकर, शेतकरी, लाचखाऊ, आग लाव्या. हा बघा इम्पॉर्टंट राहील तुमच्यासाठी. हा आग लाव्या आलेला एक्झाममध्ये खूप वेळा. नागतोड्या, बाजार बसवी, या गोष्टी उपपद तत्पुरुषमध्ये येतात. आणि जसं की आता इथं नत्र लिहिलंय, अहो का ह्याच्यामधला अव्ययी भाव आणि या ह्याच्यामध्ये
हे शब्द थोडेसे नीट बघा. इथल्या शब्दामुळे तुम्ही ते शब्द कन्फ्यूज होऊ शकतात, जो अव्ययी भाव समास आपण सगळ्यात पहिल्यांदा घेतला होता. बघा, अ, अन, ना, बे, नी, गैर हे शब्द बघा. जसं की तुम्ही कुठं कन्फ्यूज होऊ शकता तुम्हाला हे सुद्धा सांगतो. जसं की बघा, या शब्दामध्ये तुम्ही कन्फ्यूज होणार आहे, कारण हा अव्ययी भाव समास सारखा पण वाटेल तुम्हाला. त्याच्यामुळे मी आधीच काय सांगितलं, जर अव्ययी भाव समास आणि हे नत्र तत्पुरुष समासमध्ये थोडंसं फरक समजून घ्या. त्यामुळे शब्द तुमचे तोंडपाठ पाहिजेत. भले 300-400 असून दे, तुम्ही पाठ केले तर तुमचं टेन्शनच नाही ना रे. झालं ना तुम्ही. कुठलाही समास विचारला, मी तुम्हाला प्रथम पद प्रधान, द्वितीय पद प्रधान आणि शब्दाचा, जसं की अयोग्य, योग्य नसलेला, निरोगी, रोग नसलेला, बेडर, डर नसलेला, हे विग्रह पाठ करण्यासारखे पण नाही आहेत रे, पण तुमच्या एकदा डोळ्याखालनं गेले पाहिजेत. जसं की हा इम्पॉर्टंट राहील, मध्यम पदलोदी, मोस्ट इम्पॉर्टंट पण म्हणता येईल. जसं की ह्याच्यावर जास्त करून प्रश्न विचारले गेलेले आहेत. जसं की बघा आता, साखर भात, साकूर घालून केलेला भात. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. आम्हाला माहितीच नव्हतं, पण ठीक आहे. कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे, त्याच्यात शेंगदाणे पण असतात पण ठीक आहे. चुलत सासरा, नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा. मावस भाऊ, मावशीला मुलगा या नात्याने भाव. ओके, मी काय चुकीचं लिहिलं काय? मामे भाऊ, मामाचा मुलगा या नात्याने भाऊ. गुळांबा, गुळ घालून केलेला आंबा. जसं की वांगी भात, वांगी घालून केलेला भात. भोजन भाऊ, भोजनापुरता भाऊ. शेलाय आवडला आपल्याला, भोजन भाऊ. आता जे आपण मुलींचं लग्न असतं झाल्यावर काय म्हणतात, तसं तर कामापुरता मामाच म्हणतो आपण. हाच एक डायलॉग मारतो आपण. पण नवीन आलाय भोजन भाऊ. आजपासून तुम्ही त्याला बोंबलात जावा, भोजन भाऊ आहे तू. जसं की नात जावे, नातीचा नवरा या नाताने जावाय. बघा, मी सिंपल सांगतो, तुमच्या डोक्याच्या वरून जरी गेलं, हे एक प्रकारे पाठांतर स्वरूपात जावा सध्या. आणि डेडिकेटली जर समजलं नाही तर आपण याचा सेपरेट लेक्चर ह्याच्यातच घेऊन येऊ, टेन्शन घेऊ नका. पण बऱ्यापैकी मी जेवढं सांगतोय तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त जर समजलं नाही तर थोडंसं कंडिशन अवघड होऊ शकते. कारण जर तुम्ही डीप लेवलचे लेक्चर बघितले त्यात खूप डीप लेवल होऊन जाईल. आपल्याला मेन म्हणजे पाठांतर म्हणा आणि थोडेसे शब्द तुमच्या कानाखालनं जरी गेले तरी तुमचं हे सिम्पल्ली सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे. आता बघू शकतो आपण किती प्रकार बघितले. बघा, व्याधिकरण तत्पुरुष आपण पूर्णपणे आता बघितलेला आहे. टोटल जेवढे पण टॉपिक्स होते, जसं की विभक्ती, आलूक, उपपद, नत्र आणि बघा, विभक्ती झाला, आलूक झाला, उपपद झाला, नत्र झाला आणि हा मध्यम पद लास्ट झाला. गॉट इट. आपण आता तत्पुरुष समास मधला अर्धा टॉपिक क्लिअर केलेला आहे. त्याच्यानंतर आपला पूर्ण एक चार्ट होता, बरोबर, पूर्ण चार्ट होता. आपण हे सगळं आता काय झालंय, कव्हर केलं आतापर्यंत. समजलं तुम्हाला? हे आपलं आता कव्हर झालंय. आता आपण काय जाणार, समानाधिकरण तत्पुरुष म्हणजे विग्रह करताना समानाधिकरण तत्पुरुष. जसं की विग्रह करताना दोन्ही पदे, पहिलं आपली डेफिनेशन आधीच झालेली आहे, दोन्ही पदे सारख्या विभक्तीत असतात, त्याला कर्मधारय व द्विगु समास म्हणतात. मोस्ट इम्पॉर्टंट राहील हा टॉपिक. आणि ह्याचा अर्थ काय, वेगळ्या पदांमध्ये होते. एक प्रकारे दोन्हींचा फरक समजला, ह्याच्यावर एखादी डेफिनेशन येऊ शकते एक्झाम मध्ये. जसं की बघा, या प्रकारातील सामासिक शब्दाचा विग्रह केल्यावर दोन्ही पदे प्रथमा, बघा मी आधी सांगितलं होतं प्रथमा म्हणून, प्रथमा विभक्तीत असतात. बाकीचं बघा, द्विगु समास सुद्धा बघा लक्षात ठेवा. आणि मी मध्येच सांगितलं होतं तुम्हाला की कर्मधारय समास आणि द्विगुलाच काय म्हणतात, संख्यापूर्व समास मोस्ट इम्पॉर्टंट राहील. आणि ह्यांनी पण बघा डेफिनेशन मध्ये ह्या दोन्हींचा मोठ्या पद्धतीने उल्लेख केलेला आहे. आता बघूया आपण मेन म्हणजे आता आपण जे प्रकार आहेत ते आपण थोडेसे लक्षात ठेवूया. बघा आता बघा, सिंपल जे कर्मधारय समास आहे ते आपण बघितलं. कर्मधारय समासचेच सेम काय, सारख्या विभक्तीत असतात. ते एवढंच आपल्याला माहिती आहे. आता सारख्या विभक्तीत असतात हे. त्याचे आपण आता काय करतोय, कर्मधारय समास मधले छोटे छोटे प्रकार बघतोय. जसं की आता कोणते प्रकार, विशेषण पूर्वपद, विशेषण उत्तरपद आणि विशेषण उभयपद. आपण आता हे 3 प्रकार बघतोय सध्या. जसं की बाबा विशेषण पूर्वपद, ठीक आहे, जे आता विशेषण पूर्वपद आहे, बघा विशेषण पूर्वपद आहे
यातील प्रथम पद विशेषण तर दुसरे नाम असते. जसं की बाबा रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. तर जे रक्त आहे ते विशेषण आहे आणि चंदन हे नाम आहे. जसं की महाराज, महान असा राजा. तर महान हे विशेषण आहे आणि राजा हे काय आहे, नाम आहे. जसं की महादेव, बघा महान हे विशेष्य आहे आणि देव हे काय आहे, नाम आहे. म्हणजे एक प्रकार असंच आहे. पितांबर, आता बघा तुम्ही इथं लक्षात ठेवा, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट राहील पितांबर. लक्षात ठेवा, जसं की पितांबर पूर्णपणे वेगळं आहे. लक्षात ठेवा, पितांबर पूर्णपणे वेगळं आहे. आता मी हे तुम्हाला टिक करून सांगतो. पितांबरला सगळ्यात जास्त मुलं चुकवतात. पितांबर कुठल्या टॉपिकमध्ये येतोय? पितांबर येतोय तत्पुरुषमध्ये. बरोबर, पितांबर कुठल्या ह्याच्यात येतोय? तत्पुरुषमध्ये. मी तर लिहून देतो, लक्षात ठेवा, चुकलू नका कधी. पितांबर कशात येतोय आपला? तत्पुरुष समास. आणि मुलं जास्त करून बहुव्रीही समासमध्ये ह्याचं उत्तर लिहितात. कशात लिहितात? बहुव्रीही. आणि हा पूर्णपणे उत्तर तुमचं चुकीचं आहे. लोकांना काय वाटतं की पितांबर म्हटल्यावरती गणपती वगैरेचा उल्लेख असू शकतो म्हणून इथं चुकतात. ते लक्षात ठेवा तुम्ही. जसं की महादेव, आता बघा इथं पण चुकू शकता तुम्ही. महादेव, आता काय वाटतं महादेव म्हटल्यावरती लोकांना काय वाटतं की महादेव म्हटल्यावर शंकर समजू शकतात. तर इथं लक्षात ठेवा, महादेवमध्ये पण कन्फ्यूज होऊ नका. नाही तुम्ही म्हणणार महादेवचा उल्लेख शंकर म्हणून होतो का? नाही. लक्षात ठेवा, महादेवचा अर्थ होतो महान असा देव. जसं की महाराष्ट्र, काळं मांजर. बाकीचं तुम्ही लिहू शकता. भोलानाथ, भोळा असा नाथ, भोळानाथ, भोलेनाथ नाहीये, भोलानाथ. इथं पण कन्फ्यूज होऊ नका. 29, एके उणे 30. बघा 29, 1 उणे 30. आता बघा तुम्ही मधी एक अव्ययी भावमध्ये एक संख्या होती, ठीक आहे, ती 21 म्हणून होती. काय होती? 21. 1 आणि 20. सॉरी, ते अलग लक्षात तुम्हाला. तिथं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. जसं की दिव्य दृष्टी, दिव्य अशी दृष्टी. त्याच्यामुळे मी एवढंच म्हणेन की बघा थोडे कन्फ्युजिंग जरी शब्द असले, तुम्ही जर प्रॉपर वेनी मी तुम्हाला लास्टला सांगतो काय करायचे. विशेषण उत्तरपद, यामधील पहिले नाम व दुसरे विशेषण असते. आता इथं तर तुम्ही बघितलं की पहिलं विशेषण होतं आणि दुसरं नाम होतं. आता इथं उलट आहे. जसं की बाबा वेशांतर, दुसरा वेश. भाषांतर, अन्य भाषा. आता भाषा इथे विशेषणमध्ये येऊन जाईल. जसं की पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. घननीळ, निळा असा घन. या गोष्टी इकडं असणार. विशेषण उभयपद म्हणजे या प्रकारातील दोन्ही पदे विशेषण असतात. जसं की बघा लाल भडक, हिरवागार, पांढरा शुभ्र. पण मजेदार गोष्ट म्हणजे हे सगळे शब्द तत्पुरुष समासमध्ये येतात. इथं लक्षात पाहिजे तुमच्या. आता आपण काय काय बघितलं, आता तुमच्या डोक्यात असेल तर बघा. आपण समानाधिकारीमध्ये हे पहिले 3 बघितले. आता हे शेवटचे आपल्याला किती बघायचे? सॉरी, 4था, 5वा, 6वा बघू आता ह्या टॉपिकमध्ये. विषय पूर्वपद नाहीतर उपमान पूर्वपद. जसं की यातील पहिले पद उपमान असून ते गुणांचे अधिक दर्शवणारे नाम असते. जसं की देवबुद्धी, धर्मबुद्धी आणि घटशब्द हे 3 शब्द आहेत. त्याचा विग्रह तुम्ही पाठ करून घ्या. त्याच्यानंतर उपमान उत्तरपद, जसं की मुखकमल, हा इम्पॉर्टंट आहे. मुखकमल लय वेळा आलेला आहे. नरसिंह, मुखचंद्र, पुरुष सिंह, सिंहासारखे पुरुष, चंद्रासारखे मुख, सिंहासारखा नर, कमळासारखे मुख. त्याच्यानंतर रूपक उभयपद, जसं की या प्रकारात दोन्ही शब्दात समानता नसून ते एकच आहेत असे दर्शवले जाते. जसं की चरण कमल, हा लय वेळा विचारलाय. चरण कमल इम्पॉर्टंट राहील तुमच्यासाठी. जसं की भवसागर, तपोबल, विद्याधन. आणि हे तुम्हाला त्याचे जे पण काय विद्या हेच धन म्हणा, चरण हेच कमल म्हणा, हे तुम्हाला पाठ करावेच लागणार आहेत. सोपं आहे. आणि जरी तुम्ही प्रकार नाही समजले, तुम्हाला मेन लक्षात ठेवायचे हे सगळे तत्पुरुष समास आहेत. तत्पुरुष समास आहेत. आता बघा लास्ट तत्पुरुष मधला असेल आपला टॉपिक
तो म्हणजे कोणता? द्विगु समास. हा मी थोडा इम्पॉर्टंट म्हणेन, तुम्हाला एक्झाममध्ये यायचे खूप चान्सेस आहेत. आपले हे सगळे झालं शिकवून आणि आता हा लास्ट टॉपिक राहिला आहे तत्पुरुष समास मधला. आणि बाकीचे तिन्ही पण आपण समास पाहिलेच. जसं की प्रत्यक्षात हा समास तत्पुरुष समासाचा उपप्रकारातील एक स्वतंत्र उपप्रकार मानला जातो. कारण ह्याच्यावर यार क्वेश्चनिंगच एवढी विचारली गेलेली आहे तुम्हाला. प्रत्येक बऱ्याच नामवंत लेखकांच्या पुस्तकात हा प्रकार कर्मधारय समासाचा उपप्रकार मानलेला आहे. ज्यामध्ये कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते. या सामासिक शब्दातून एक समूह सुचवला जातो, त्यास द्विगु समास म्हणतात. एक प्रकारे बघा संख्या प्लस नाम, म्हणजे याच्यामध्ये संख्या जास्त करून दिसून येते. जसं की बघा, आणि लय वेळा विचारलं, 12 भाई, 12 भावांचा समुदाय. चौगडी, 4 गड्यांचा समुदाय. पंचबाळे, हा बघा सोप्पा आहे, पंचबाळ्यांचा समुदाय. जसं की त्रिभुवन, 3 भुवनांचा समुदाय. जसं की सप्ताह, 7 दिवसांचा समूह. पंचवटी, 5 वडांचा समूह. बघा हा पंचवटी इम्पॉर्टंट राहील. वड आहे, वड लक्षात ठेवा, वडांचा समूह. चातुर्मास, 4 महिन्यांचा समुदाय. नवरात्र, नवरात्रींचा समूह. पंचपदी, 5 पदांचा समूह. जसं की त्रिदल, 3 दलांचा समूह. जसं की सप्तरंग, 7 रंगांचा समूह. आणि हे सगळे कशामध्ये आहेत? द्विगु समासमध्ये. आणि द्विगु समासमध्ये म्हणजेच तत्पुरुष समासमधलेच हे प्रकार आहेत. समजलं तुम्हाला? आता बघा, आपला बऱ्यापैकी समास आहे ना, समास कव्हर अप केलाय. मग आता तुम्हाला सांगतो तुम्ही काय करणार आहे. आता मेन इम्पॉर्टंट आहे, तुम्ही आता करायचं काय लक्षात ठेवा. तुम्ही इम्पॉर्टंटली सगळ्यात पहिलं वहीवरती असे 4 तुमचे पेजेस पाहिजेत. समजले तुम्हाला? जो सगळ्यात पहिला आपला जो असणार अव्ययी भाव, काय करणार? अव्ययी भाव घ्या. त्यामध्ये जे पहिलं पद दुसरं पद असं लिहा आणि पहिलं पद प्रदान करा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अव्ययी भाव झाला आपला. त्याच्यानंतर आपला अव्ययी भाव नंतर आपण कोणता समास घेतला होता? द्वंद्व समास घेतला होता. काय होता? द्वंद्व समास. आता द्वंद्व मध्ये हे दोन्ही होते, त्याच्यामुळं पहिलं आणि दुसरं त्याच्यामध्ये दोन्ही पद इम्पॉर्टंट होती. आपण हे शिकलो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बहुव्रीही समास होता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर होता तत्पुरुष. आता ह्याच्यामध्ये बघा द्वंद्व समासमध्ये, ठीक आहे, द्वंद्व समासमध्ये आपण 3 प्रकार बघितले होते, इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार. ठीक आहे. काय होतं? इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार. ठीक आहे. ते तुम्हाला तुमच्या डोक्यासमोर आले पाहिजेत. त्याचे काय प्रकार होते, त्याचा चार्ट बनवा प्रॉपर. त्याचा विग्रह पण तुम्हाला समजला पाहिजे. त्याच्यानंतर बहुव्रीही. ठीक आहे. बहु म्हटल्यावरती दोन्ही पदांमधले दोन्ही पद इम्पॉर्टंट नाही आहेत. आणि तिसऱ्या याचा उल्लेख झाला होता. हे जे टोटल बघा आ ई ई असे म्हणजे 4 प्रकार होते. एक प्रकारे किती प्रकार होते? 4 प्रकार होते. ते 4ही प्रकार तुमच्या समोर आले पाहिजेत. मेन जेव्हा तुमचे हे 3 प्रकार होणार तेव्हा तत्पुरुषकडे जायचं. तुमच्या डोक्यात असं क्लिक झालं पाहिजे की हा जो शब्द दिलाय तो कोणत्या समासामधून आहे. आणि ह्याची PDF तुम्हाला या व्हिडिओच्या खाली भेटून जाईल, जेणेकरून तुम्हाला वाचायला सोपं जाईल. पण माझं म्हणणं काय राहील, तुम्ही कोणतं तरी एक पुस्तक डेडिकेटली त्यातनं अभ्यास करा. ह्याची PYQ तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असेल, समासावरती काय PYQ आले ते तुम्ही बघा आणि याचा प्रॉपर स्टडी करा. चला, अजून काही तुमचा जरी डाऊट असला तुम्ही मला नक्कीच कोर्समध्ये जी मुलं आहेत डायरेक्ट मला तुम्ही मेसेज करून सांगू शकता की आम्हाला समासमध्ये हा टॉपिक समजला नाहीये. चला, जय महाराष्ट्र भावांनो. लवकरच भेटू आपण नेक्स्ट टॉपिकमधून.